Friends, welcome back. So now we are starting sixth chapter of history, that is beginning of freedom movement. So English education made fixed mixed effects on the Indian society. Okay, the seeds of nationalism were sown by the reforms of newly educated society. ठीक आहे. तर विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षणाचे भारतीय समाज जीवनावर अनेक वेगवेगळे मिक्स्ड इफेक्ट्स म्हणजे काय संमिश्र परिणाम झाले. तर मग आता काही नवीन इंडियन सिटिझन्स जे होते त्याच्यात काही नवीन जे यूथ होते ते शिकले होते. ठीक आहे. सो नवसुशिक्षित समाजाने काही प्रबोधन घडवून आणण्याचा राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. तर मग आता ड्यू टू व्हेरियस मुवमेंट्स इन डिफरंट पार्ट्स ऑफ इंडिया अ फेवरेबल सिच्युएशन वॉज क्रिएटेड टू बिल्ड अ पॉलिटिकल ऑर्गनायझेशन. तर मग आता काय झालं की भारताच्या विविध भागात अशा वेगवेगळ्या चळवळी उभ्या राहिल्या आणि त्याच्यात राजकीय संस्थांचे मग एकत्रीकरण होऊ लागलं. ठीक आहे. त्याचबरोबर जे राजकीयदृष्ट्या जागृत आहेत असे विविध गट व्यक्ती एकत्र येऊ लागले आणि मग त्यांनी आपले लक्ष राष्ट्रहिताच्या प्रश्नांकडे लोकांचे लक्ष वेधून घेतलं. ठीक आहे. आणि मग त्यामुळे काय झालं की लोकांच्या मनात राष्ट्राच्या आकांक्षा प्रकट करणे आणि त्याचबरोबर भारतीय पूर्ण नॅशनल लेवलवर त्यांना एक राजकीय संघटना उभी करायची होती ना, पॉलिटिकल ऑर्गनायझेशन. ओके. तर मग आता तशी एक अनुकूल परिस्थिती निर्माण केली होती त्यांनी. तर सो नेक्स्ट टॉपिक इज सेंट्रलायझेशन ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ड्युरिंग ब्रिटिश रूल. म्हणजेच काय तर ब्रिटिश लोकांच्या कारकिर्दीत किंवा राजवटीत जे भारतीय प्रशासन आहे त्याचं एकत्रीकरण किंवा केंद्रीकरण झालं. तर मग ब्रिटिश प्रशासनामुळे भारतात खऱ्या अर्थाने एक सेंट्रलाइज्ड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम आपल्याला मिळाली होती. ठीक आहे. एक क्षत्रिय अंमल सुरू होता. तर देशभर समाज धोरणे सर्वांना कायद्यासमोर समान दर्जा यामुळे लोकांमध्ये एक राष्ट्रीयत्वाची भावना विकसित झाली होती. ब्रिटिशांनी आपल्या प्रशासनाच्या सोयीसाठी व लष्कराच्या जलद हालचालींसाठी रेल्वे रस्ते यांचं जाळंही उभारलं होतं. मग त्याचबरोबर काय झालं की आता हे त्यांच्यासाठी होतं पण भारतीयसुद्धा यूज करतच होते. तर मग या सोयींचा भारतालासुद्धा फायदा झाला, भारतीयांनासुद्धा फायदा झाला. आणि मग यामुळे भारताचे जे विविध प्रांतातील लोक आहेत ते एकमेकांच्या म्हणजे एकमेकांशी त्यांचा संवाद वाढला आणि राष्ट्रीयत्वाची भावना वाढू लागली. सो नाव आता इकॉनॉमिक एक्सप्लॉटेशन म्हणजे काय की आर्थिक शोषण होऊ लागलं भारतीयांचं. तर भारताच्या संपत्तीचा ओघ अनेक मार्गांनी इंग्लंडला जात होता आणि इंग्लंडचं धोरण कोणतं होतं तर इम्पेरियलिस्ट म्हणजे काय की साम्राज्यवादी. तर दुसऱ्यांच्या देशावर किंवा राज्यात जाऊन तिथे आपलं वर्चस्व गाजवणं. ठीक आहे. तर मग शेतकऱ्यांना सक्तीने नगदी पिकं घ्यावयास लावणे. तर नगदी पिकं म्हणजे काय की कॅश क्रॉप्स. त्याचबरोबर शेतकऱ्यांवर कर लादला जाऊ लागला म्हणजे त्यांच्यावर शेतसाराचं ओझं लादण्यात आलं. त्याचबरोबर कंटिन्युअसली दुष्काळ पडत होते भारतात त्यामुळे शेतकऱ्यांचा एक प्रकारे आर्थिकदृष्ट्या त्यांचा कणाच मोडला. आणि त्याचबरोबर पारंपरिक काही उद्योगधंदे तेही हळूहळू कमी होऊ लागले. त्याच्यामुळे भारतात बेकारी वाढू लागली. ठीक आहे. तर मग आता काय झालं पुढे की भांडवलदारांकडून कामगार वर्गाचे शोषण होत होते. ठीक आहे. न्यू टॅक्सेस वर इम्पोज्ड. दिस लेड टू ग्रोथ ऑफ दिस कंट्री. आणि मग यामुळे लोकांच्या मनात असंतोष खदखदत होता. ठीक आहे. तर मग नाव देर इज अ होमवर्क क्वेश्चन फॉर यू की वाय डिड discontent grew among the Indian people. Next, Western education. Due to spread of Western education, new ideas such as justice, liberty, equality, democracy, etc. तर मग हे जे पाश्चात्य शिक्षण आहे त्याच्या प्रसारामुळे न्याय, स्वातंत्र्य, समता, लोकशाही अशा नवनव्या कल्पनांची भारतीयांना ओळख झाली. आणि त्याचबरोबर ते काय झाले की रॅशनलिझम म्हणजे त्यांची विज्ञाननिष्ठा, बुद्धिनिष्ठा, मानवता, राष्ट्रवाद असे नवनवीन मूल्य त्यांनी आत्मसात केले. आणि मग त्यांना असं जाणवू लागलं की आपण आपला देशाचा कारभार स्वतः सांभाळू शकतो आणि आपल्या देशाची उन्नती साधू शकतो. ठीक आहे. म्हणजे सगळ्यांचा विकासही करू शकतो. तर मग इंग्रजी भाषेमुळे
जे ज्यांना इंग्रजी बोलता येत होती, तर त्यामुळे इंडिया गॉट न्यू त्यांच्यामुळे मग भारतानं एक प्रकारे इंग्रजीमुळे भारतीयांना एक नवीन माध्यम मिळालं संपर्काचं. सो नेक्स्ट इज स्टडी ऑफ एन्शियंट इंडियन हिस्ट्री. द एशियाटिक सोसायटी वॉज एस्टॅब्लिश्ड ॲट बेंगॉल बाय द ब्रिटिश. तर मग आता आपल्याला जर भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास करायचा असेल, तर मग त्यासाठी ब्रिटिशांनी कोलकात्याला एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. त्याचबरोबर याच्यात अनेक भारतीय विद्वान, त्याचबरोबर पाश्चिमात्य विद्वानांनी भारतीय संस्कृतीचा अभ्यास सुरू केला. त्यात मग संस्कृत, फारसी आणि अन्य भाषांमधील हस्तलिखिते तेही त्यांनी तपासून बघितली, ज्याच्यातून त्यांना भारताचा इतिहास, की जेणेकरून त्यांना इतिहास कळेल भारताचा. तर डॉक्टर जे आहेत भाऊ दाजी लाड, R.G. भंडारकर, ठीक आहे. तर अशा काही भारतीय विद्वानांनी प्राचीन भारतीय संस्कृतीचा सखोल अभ्यास केला, ठीक आहे. आपल्याला प्राचीन समृद्ध वारसा लाभला आहे हे समजल्याने भारतीयांची अस्मिता जागृत झाली. सो नाव नेक्स्ट क्वेश्चन फॉर यू इज की भारतीयांची अस्मिता जागृत का झाली, ठीक आहे. म्हणजे काय की हाऊ डीड अ सेन्स ऑफ आयडेंटिटी अवेकन इन इंडियन्स. ओके. सो नाव पुणे मग 100 इयर्स. ओके. सो पुणे येथे भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिर ही संस्था सध्या गेल्या 100 वर्षापासून कार्यरत आहे, ठीक आहे. सो भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट, त्यालाच काय म्हणतो आपण, प्राच्य विद्या संशोधन केंद्र. तर मग आता आहे नेक्स्ट कॉन्ट्रीब्युशन ऑफ न्यूजपेपर ड्युरिंग दिस पिरियड. इंग्लिश अँड व्हर्नॅक्युलर न्यूजपेपर्स म्हणजे काय की ह्याच काळात इंग्रजी आणि जे व्हर्नॅक्युलर म्हणजे प्रादेशिक भाषा, याच्यातून अनेक न्यूजपेपर अँड मॅगझिन्स वर पब्लिश. सो तर मग या वृत्तपत्रातून राजकीय, सामाजिक जागरूकता होऊ लागली. दर्पण, प्रभाकर, अमृत बाजार पत्रिका, केसरी, मराठा अशा वृत्तपत्रातून सरकारच्या धोरणावर मग टीका केली जाऊ लागली. सो नाव एस्टॅब्लिशमेंट ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस. तर 28 डिसेंबर 1985ला मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत या शाळेत इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली. तर मग भारतातील वेगवेगळ्या देशांमधून टोटल 72 डिलिगेट्स वर प्रेझेंट. ओके. आणि मग जेव्हा कोलकाता येथील नामवंत वकील व्योमेशचंद्र बॅनर्जी, ठीक आहे, हे त्याचे अध्यक्ष होते, ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. या सर्वांनी मिळून या सभेत भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना केली, ठीक आहे. आणि मग ॲलन ऑक्टिव्हियन ह्यूम या ब्रिटिश अधिकाऱ्याने राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत पुढाकार घेतला. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, व्योमेशचंद्र बॅनर्जी अँड ॲलन ऑक्टिव्हियन ह्यूम. सो नाव नेक्स्ट क्वेश्चन फॉर यू इज what is the name of British officer who took lead in the establishment of Indian National Congress. सो मग भारतीयांना प्रशासनात अधिक प्रतिनिधित्व मिळावे, ब्रिटिश शासनाने लष्करी खर्चात कपात करावी अशा मागण्यांची निवेदने ब्रिटिश सरकारकडे पाठवण्यात आली यांच्याकडून, ठीक आहे. सो नाव ओके, ऑब्जेक्टिव्ज ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस. तर मग ही जी होती इंडियन नॅशनल काँग्रेसची काही उद्दिष्टे होती, तर मग भारताच्या निरनिराळ्या भागातील लोकांना धर्म, वंश, जात, भाषा, भौगोलिक प्रदेश असे भेद विसरून एका व्यासपीठावर त्यांना आणायचं होतं की जेणेकरून त्याच्यात एकीची भावना निर्माण होईल आणि ते भारताला स्वतंत्र करण्यासाठी एकत्र येतील. तर मग परस्परांच्या समस्या जाणून घेणे, त्यावर विचारविमर्श करणे, लोकांमध्ये ऐक्य भावना वृद्धिंगत करणे, राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे, हे अशा प्रकारची त्यांची उद्दिष्ट होती. ओके. सो नाव नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज राईट द ऑब्जेक्टिव्ज ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस. नेक्स्ट. सो नाव मॉडरेट फेज 1885 to 1905 20 इयर्स. सो नाव मॉडरेट म्हणजे काय की मावाळ, एक प्रकारे ते अहिंसेच्या मार्गाने हा स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न करते. ओके. सो राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतर च्या सुरुवातीच्या दशकात त्यांचे कार्य संथपणे पण सातत्याने सुरू होते. मीन्स स्टेडी अँड स्लो. ओके. स्टेडी अँड स्लो मीन्स द रेस, बट नाव हिअर इट वॉज डिफरंट सिच्युएशन.
ठीक आहे. आता इंडियन नॅशनल काँग्रेस तर स्थापन तर झाली, मग आता हळूहळू संघटन कार्य ते भक्कम करू लागले. म्हणजे त्यांचं जे मेंबरशिप वाढवू लागले, त्यातून त्यांना एक करायचं होतं की समाजात एकी निर्माण करायची होती. मग त्यांना आपण भक्कम पाया उभारला पाहिजे आपल्या INCचा, हे त्यांना जाणीव होऊ लागली. त्याचबरोबर पाश्चात्य विचारवंतांच्या जे उदारमतवादी म्हणजे काय की लिबरल आहे ना, तर जे त्यांची लिबरल फिलॉसॉफी होती, नंतर स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांचा त्यांच्यावर प्रभाव होता. तर मग वेस्टर्न थिंकर्स फिलॉसॉफी ऑफ लिबरलिझम, ओके, दे बिलीव्ड इन कॉन्स्टिट्यूशनल मेथड्स. म्हणजे काय की त्यांचा सनदशीर मार्गांवर विश्वास होता. कॉन्स्टिट्यूशनल की होल्डिंग टू लॉज, ठीक आहे. मग सनदशीर मार्गांनी मागणी केल्यास इंग्रज आपल्या मागण्यांना पूर्ण करतील, न्याय देतील अशी त्यांना आशा वाटत होती. तर मग गोपाळ कृष्ण गोखले, फिरोज शाह मेहता, सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे मवाळ पुढारी होते. सो नाव नेक्स्ट क्वेश्चन इज राईट द नेम्स ऑफ 3 मॉडरेट लीडर्स. ओके, सो इन द सेशन. तर मग आता हळूहळू काय झालं की राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात प्रांतिक विधिमंडळात लोकप्रतिनिधी असावेत, ठीक आहे. म्हणजे काय की प्रोव्हिन्शियल लेजिस्लेचरमध्ये रिप्रेझेंटेशन मिळावं, त्याच्यात इंडियन्स असावे. त्याचबरोबर सुशिक्षित भारतीयांना नोकऱ्या मिळाव्यात आणि जो लष्करी खर्च आहे म्हणजे सैन्यावर जो खर्च आहे त्याच्यात कपात करण्यात यावी, की जेणेकरून मग ते विकास कामांवर लक्ष देतील. लोकांच्या कायदेशीर हक्कांचे रक्षण व्हावे म्हणून मग काही कार्यकारी संस्था उभारल्या जाव्यात, न्याय संस्था उभारल्या जाव्यात, ठीक आहे. आणि त्याचबरोबर काही चुकीच्या संस्था असतील तर मग त्यांना बंद करावे, असेही ठराव INCतील या मवाळ नेत्यांनी मांडले. तर मग टू कॉज अ स्प्लिट, राष्ट्रीय चळवळीत फूट पाडण्यासाठी यानंतरच्या काळात ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य करा, ठीक आहे. डिवाइड अँड रूल वॉज इम्प्लिमेंटेड बाय ब्रिटिशर्स. ओके, सो नाव नेक्स्ट विल बी आवर extremist phase. So extremist phase was from 1905 to 1920. So all Indian leaders who were political kept aside their differences of caste, religion. म्हणजे काय की राजकीयदृष्ट्या जागरूक असलेले भारतीय सर्व नेते यांनी काय केलं की जात, धर्म, भाषा, प्रांत यावर बेस्ड जे डिफरन्सेस होते त्यांच्यामध्ये ते विसरून ते एका व्यासपीठावर एकत्र आले. मग जी आपली इंडियन नॅशनल काँग्रेस आहे त्याची उद्दिष्ट आपल्याला एका सनदशीर मार्गाने जर आपण पुढे नेत राहिलो तर मग आपल्या मागण्या पूर्ण होतीलच असं नाही, असं काही नेत्यांना वाटत होते. मग ह्या मार्गावर चळवळ पुढे नेण्यावर त्यांच्यावर एक मत नव्हतं, ठीक आहे. तर काही बाबतीत त्यांच्यात डिफरन्सेस होते, ठीक आहे. कॉन्स्टिट्यूशनल मीन्स, ओके, डिफरन्सेस रिगार्डिंग द वर्किंग सिस्टीम. ओके, मग हे मतभेद तात्विक स्वरूपाचे होते, म्हणजे त्यांचे प्रिन्सिपल्स होते काही, जसं की राजकीय चळवळीतील या मतभेदांवरून 2 प्रमुख राजकीय गट तयार झाले, ठीक आहे. मग शांततेच्या सनदशीर मार्गांचा पुरस्कार करणारे ते कोण होते? मॉडरेट, ओके. अँड देन नेक्स्ट व स्वातंत्र्यासाठी अधिक तीव्र संघर्ष केला पाहिजे असे म्हणणारे ते जहाल होते, मीन्स एक्स्ट्रीमिस्ट. तर मग याच्यात कोण होते? लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक व बिपिन चंद्रपाल, ठीक आहे. सो ऑल दीज वर एक्स्ट्रीमिस्ट लीडर्स. सो नाव नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज राईट द नेम्स ऑफ 3 एक्स्ट्रीमिस्ट लीडर. तर मग आता इन द अर्ली पिरियड द एक्स्ट्रीमिस्ट लीडर म्हणजे सुरुवातीच्या काळात जहाल नेत्यांनी भारतीयांमध्ये राजकीय जागृती घडवून आणण्यासाठी अनेक वृत्तपत्र, राष्ट्रीय उत्सव, राष्ट्रीय शिक्षण, जसं की लोकमान्य टिळकांनी काय केलं की गणेश उत्सव, ठीक आहे ना, या मार्गांचा अवलंब केला. नंतर मग केसरी व मराठा या प्रकारचे वृत्तपत्र ही त्यांनी सुरू केले जेणेकरून लोक जागरूक होतील. देन ऑन द सप्रेसिव्ह मग त्यांनी जी ब्रिटिश सरकारची जी दडपशाहीची स्ट्रॅटेजी होती त्याच्यावर त्यांनी एक कठोर टीका केली. त्याचबरोबर बंगाल प्रांतात अमृत बाजार पत्रिका हे एक प्रकारे जहाल मतवादी विचारांचे एक न्यूजपेपर किंवा मुखपत्र होते. आपापसातील भेद विसरून लोकांनी एकत्र यावे, त्यांच्यात विचारांचे आदानप्रदान व्हावे, राष्ट्रपुरुषांच्या कार्यातून सामान्य जनतेला प्रेरणा मिळावी. तर मग यासाठी लोकमान्य टिळकांनी शिवजयंती, गणेश उत्सव सुरू केले. फॉर पॉलिटिकल रिझन्स, इफ पीपल कम टुगेदर देन गव्हर्नमेंट. तर मग
राजकीय कारणासाठी लोक एकत्र आले तर सरकार त्यांना बंदी घालेल, परंतु धार्मिक कारणासाठी आले तर मग बंदी घालू शकणार नाही, असे त्यांचे मत होते. टिळकांनी मंडाल्याच्या तुरुंगात गीता रहस्य हा ग्रंथही लिहिला. ठीक आहे. त्याचा आता त्याच्यात त्यांनी लिहिलं होतं की त्याचा गाभा कर्मयोग असून लोकांनी कृतिशील राहावे यावर त्यांचा भर होता. त्याचबरोबर द एक्स्ट्रीमिस्ट लीडर एस्टॅब्लिश्ड, मग त्याचबरोबर स्वभाषा, संस्कृतीविषयी प्रेम, आस्था बाळगणारी पिढी निर्माण व्हावी. मग यावर आपले जे एक्स्ट्रीमिस्ट लीडर होते त्यांनी नवीन शिक्षण संस्था स्थापन केल्या. लक्षवादी लोकांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला पाहिजे आणि सरकारला, जे ब्रिटिश सरकार आहे त्याला आव्हान देऊन संघर्ष केला पाहिजे, तरच आपल्याला स्वातंत्र्य मिळेल, स्वातंत्र्य प्राप्त होईल असं त्यांना वाटत होतं. ठीक आहे. पण त्यांनी सशस्त्र बंडाची भूमिका न घेता व्यापक जन आंदोलन उभारले पाहिजे असे ते फोर्सफुली त्यांना सांगत होते. एक्सटेन्सिव्ह पब्लिक एज्युकेशन, द मॉडरेट्स लेड, तर मग मवाळांनी स्वातंत्र्य चळवळीचा पाया घातला आणि झालांनी ही चळवळ पुढे नेली. ठीक आहे. सो नेक्स्ट इज इन 1897 इन पुणे द एपिडेमिक ऑफ प्लेग. ठीक आहे. पॅन्डेमिक वी नो दिस. सो 1897मध्ये मग 1897मध्ये पुण्यात प्लेगच्या साथीने एक प्रकारे हाहाकार उडवला होता. शेकडो लोक मृत्युमुखी पडले होते. या साथीला आटोक्यात आणण्यासाठी मग रँड या अधिकाऱ्याची नेमणूक झाली. प्लेगचे रोगी शोधून काढण्यासाठी झाडता घेण्याचे सत्र सुरू झाले. लोकांवर जुलूम जबरदस्ती केली. मग याचा बदला म्हणून चापेकर बंधूंनी त्याचा वध केला. ओके. तर हे लक्षात ठेवा की कोणाला मारलं. सरकारने टिळकांच्या या कटाशी संबंध जोडायचा आटोकाट प्रयत्न केला. ठीक आहे. त्यात अपयश आले तरीही सरकारने सूडबुद्धीने लोकमान्य टिळकांना तुरुंगात टाकले. ओके. सो नाव नेक्स्ट इज पार्टिशन ऑफ बेंगॉल.